मला असं वाटतं एक मॅच कंप्लीट व्हायला हवी 30 ते 35 मिनिटांमध्ये, कारण एकूण 4 मॅच आपल्याला कव्हर करायचे. हा पहिला सामना, द्वितीय फेरीतील 2 सामने होतील, त्यानंतर एक तृतीय फेरी आणि एक शेवटी क्वालिफायर मॅच. जुगल करत मॅचच्या सुरुवातीलाच आम्ही सूचित करतोय, चारही संघ या सेकंड राऊंड मध्ये खेळत आहेत. सर्वाधिक धावा ज्या संघाच्या असतील विजेत्या संघाच्या, तो मात्र डायरेक्ट क्वालिफायर मॅच मध्ये खेळेल. नेक्स्ट मॅच मध्ये केगाव संघाला खेळणं बंधनकारक आहे. ज्या संघाच्या कमी धावा असतील ते विजेते ठरतील, ते मात्र नक्कीच केगावच्या विरोधात खेळते. आणि ज्या संघाच्या सर्वाधिक धावा सेकंड राऊंड मध्ये होतील ते डायरेक्ट क्वालिफायर मॅच म्हणजे आजच्या रात्रीतील शेवटची मॅच ते खेळतील. पहिला गोलंदाज सज्ज, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला, लॉंग ऑफला फिल्डर आणि त्याने लाजवाब प्रयत्न केले. शेवटी चेंडू मात्र अडवू शकला नाही. जीवाच्या आकांताने मात्र त्याने प्रयत्न केले, लॉंग ऑफला बॉल गेला सीमारेषा पार, षटकार. हे समीर अत्तरचं मला असं वाटतं पहिल्या मॅच मध्ये देखील हेच घडलं. चौकार मारला, बाद झाला, षटकार मारला, आताही बाद झाला. नवीन फलंदाज विवेक जाधव मैदानात. मला असं वाटतं मागच्या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच राहिला होता विवेक जाधव. आणि त्याच्या साथीला चिंट्या रेड्डी. चिंट्या रेड्डी धावून धावून मारतो, तोच सध्या मैदानात आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि विकेट घेतले सूरज मोकलने, महत्वाचे विकेट घेतले, बाद केलं समीर अत्तरला. 3 ओव्हरची मॅच. हे टप्पा आता अचूक ठेवला आहे सूरज मोकलने. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन, ऑफ साईडला तुम्ही 30 सर्कलमध्ये पाल शॉट, एक्स्ट्रा कव्हर आहे, कव्हर पॉईंटला एक फिल्डर आहे, गलीमध्ये एक फिल्डर आहे, फ्लाय स्लिपला एक फिल्डर आहे, अर्थातच शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉट मिड विकेट, 2 सीमारक्षक, वाडिश लॉंग ऑफ आणि वाडिश लॉंग ऑन. ड्राईव्ह केलाय समोर अगदी लॉंग ऑफला. 1 बाउन्स त्याच्या हातामध्ये, चेंडू विसावतोय, फक्त एकच धाव. विवेक जाधव स्वतःचं खातं उघडतं आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 7 वर. 1 बाद 7. 3 ओव्हरमध्ये किमान 30 पाहिजेत, परंतु सध्याच्या कंडिशन्स अशा आहेत की 25ची पण मॅच बनवू शकते. सन्माननीय प्रशांतजी पाटील साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. मी विनंती करतोय जुगल घरत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. प्रशांतजी पाटील साहेब, नुकताच BCC बेंडकल संघ इथे खेळला. या संघाला त्यांनी छान अशा जर्सीजमध्ये पाहायला मिळाला हा संघ, आणि त्या जर्सीज त्यांनी पुरस्कृत केल्यात या टीमला. आणि त्यांचं स्वागत, प्रशांत पाटील यांचं स्वागत या ठिकाणी केले जाते. धन्यवाद जुगल घरत यांच्या शुभ हस्ते. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्यात ते 9. पॉवर प्लेचा षटक होतं. एकत्रित येऊ नका, 3 ओव्हरची मॅच आहे, लगेच सुरुवात करा मॅचला. समीर अत्तर बाद झालाय, षटकार त्याने केसला. चिंट्या रेड्डी 2 वरती आणि विवेक जाधव 1 धावेवरती खेळतोय.
नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल बीसीसी बेंडकळ. नुकताच त्यांचा सामना समाप्त झाला आणि त्यांच्या विरोधात असेल एसपीसीसी करंजा संघ. डिफेंड केल्या होत्या धावा एसपीसीसी करंजा संघाने. बेंडकळने देखील धावा डिफेंड केल्या, परंतु बेंडकळचं टार्गेट थोडं मोठं होतं. संग्राम 11 नितलेज संघाला त्याने पराभूत केलं. चला मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. टाइम अलर्ट हा सर्वांसाठीच आहे. गणेश आलाय सेकंड ओव्हरमध्ये. खरं तर पॅनलाइज कोणालाच करायचं नसतं, परंतु वेळेचं बंधन हे असायलाच हवं. सरपंच चषक सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील यांच्या नावाची स्पर्धा. भेंडकळ ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचा. 1 ओव्हर 9 धावा. सेकंड ओव्हरमध्ये गणेश तरे समोर विवेक जाधव. यस, लॉंग ऑन वरून फिल्डर तिथे पोहोचला. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर झेल टिपला जातोय. फलंदाज बाद विवेक जाधव. चांगला झेल घेतला तो तेजसने. सन्माननीय 189 उरणसभा विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार सन्माननीय महेशजी बालदी साहेब यांच्यावरती आधारित हे गीत. 2 विकेट गेल्यात. बाउन्सरचा पुन्हा एकदा इथे वापर केलाय. व्हाईट बॉल इथे घोषित करतायत. गणेश तरेने विकेट घेतली विवेक जाधवची आणि त्यानंतरचा हा चेंडू मात्र इथे वाईट टाकलाय. विकेट कीपर पंचांसमवेत चर्चा करत असताना, परंतु पंचांचा हा निर्णय व्हाईट बॉल त्यांनी कॉल केलाय. नेक्स्ट मॅच बीसीसी बेंडकल विरोधात एसपीसीसी करंजा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 25,000. विवेक बाद झाल्यानंतर योगेश खरत मैदानात दाखल झालाय. हा एक आणखी एक विस्फोटक ऑलराऊंडर या टीमचा. लाजवाब स्ट्रोक. जितका उंच तितकाच लांब. योगेश खरत षटकार. फलंदाजी फार भारदस्त. यात अजिबात शंका नाही. या टीमने पहिल्या मॅचमध्ये देखील 74 धावांचं लक्ष ठेवलं होतं. बेंडकळ अगदी मुळेखंड संघाच्या विरोधात 1 बॉल 4चा तो सामना झाला. जीवित मात्रेची 50 कोण बरं विसरेल. आता धावा झाल्यात त्या योगेश खरतनं ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक केसलाय. 16 होत्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे थांबवलं एकमेकांना. चांगला थ्रो, चांगली फिल्डिंग पिरकोन संघाकडून. सिंगल रन. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय 17वर. 3 ओव्हरमध्ये 30-32 हव्यात. 25-27 ची पण मॅच बनवू शकते, कारण या खेळपट्टीने धावा दिल्यातही आणि धावा वाचवल्यातही. या खेळपट्टीवरती मी मगाशी देखील उल्लेख केला, नॉट अ बॅटिंग पॅराडाईज, नॉट अ बॉलिंग पॅराडाईज. तुम्ही चांगले खेळा, तुम्हाला साथ दिली खेळपट्टी. 78चा पाठलाग केगावने केला, भूषण स्पोर्ट्स केगावने केला आणि याच मैदानावरती अगदी धावा डिफेंड केल्या त्या एसपीसीसी करंजाने. नेक्स्ट मॅच मध्ये ते खेळतील बेंडकलच्या विरोधात. दुसरं षटक चालू आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना.
पुन्हा तोच प्रयत्न ऑन साइड टार्गेट केली जाते, सातत्यानं दुसरी धाव घ्यायचे, फेक होईल विकेट कीपर कडे, परंतु काय धावलाय चिंट्या रेड्डी, कमाल धावतो. कदाचित त्याच्याने एखाद्या दोन धावा, दुहेरी धावसंख्येने स्कोर 19 मोठे फटके, त्याचबरोबर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतो चिंट्या रेड्डी. हे चांगलं लक्षण आहे एखाद्या चांगल्या मोठ्या खेळाडूचं. सिंगल डबल, त्याचबरोबर चौकार षटकार. ऑफ ड्राईव्हचा हा कमाल स्ट्रोक होता, परंतु थेट लॉंग ऑफ फिल्डरच्या हातामध्ये, चिंट्या रेड्डी बाद. नेक्स्ट मॅच बीसीसी भेंडकल आणि त्यांच्या विरोधात एसपीसीसी करंजा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी या. हे दुसरं षटक चालू आहे, 3 ओव्हरची मॅच, 19 धावा झाल्या. चिंट्या रेड्डी माघारी आलाय. विराज जाधव नवीन फलंदाज. योगेश वरती आता सर्वांच्या नजरा असतील. योगेश फार महत्त्वाचा खेळाडू आहे आणि विचार केला तर पिरकोन संघ नक्कीच प्रयत्न करेल की या धावा 27-28च्या किंवा त्या आतमध्ये 30 धावा झाल्या तर थोडा दबावही त्यांच्यावरती देखील येईल, यात शंका नाही. या ओव्हरमध्ये धावा आल्यात, षटकार देखील आला. विकेट घेतले ती गणेश तरेने. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली होती गणेशने, त्यानंतर या चेंडूवरती विकेट घेतली. बॅटची कडा घेऊन मागे आलाय चेंडू, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला, आणखी एक चांगला झेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या नागाव संघाची 19. दादा पाटील असा सरपंच चषक आईला. दादा पाटील असा सरपंच चषक आईला. वंचित ताई मिली दादा पाटील असा सरपंच चषक आईला. थँक्यू. आलेले आहेत. खास करून निर्धाव चेंडू येत आहेत, हीच जास्त चांगली बाब आहे ती पिरकोन संघासाठी. त्याचे पाठीराखे नेच म्हणत असतील की निर्धाव चेंडू येऊ दे. 27-28च्या आसपासचं जरी टार्गेट सेट झालं तरी सुद्धा या धावांचा पाठलाग आम्ही करू शकतो. परंतु नागाव संघ सुरुवात दमदार राहिली, परंतु मागच्या 3 ते 4 चेंडूंमध्ये धावा फार कमी आल्यात. मागच्या 4 चेंडूंचा आपण उल्लेख केला तर 3 विकेट आणि 1 डबल फक्त आले. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली प्रसाद गावंडे. नवीन फलंदाज चिरंजीव रेड्डी मैदानात दाखल झालाय. चिंट्या रेड्डीचा बंधुराज. अंतिम षटक. सिंगल डबल घ्याव्या लागतील
क्षेत्ररक्षक दूर वरती आहेत. मिसफिल्ड झाले, 2 धावा सहज मिळतील. 19 होत्या, 2 ऍड करूया, 21 झाल्यात. 4 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच SPCC करंजा आणि त्यांच्या विरोधात BCC भेंडकळ. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. दोन्ही संघाने धावा डिफेंड केल्या. फुल टॉस बॉल वेगाने चाललाय मागे. क्षेत्ररक्षक अडवतोय चेंडू. चांगली फिल्डिंग पिरकोन संघाच्या या फिल्डर कडून. 2 धावा. तिसरे पंच तपासतील की ते रिव्ह्यू घेण्यात आलेलं आहे वेस्ट साईड साठी. SPCC करंजाचा कॅप्टन इथे उपस्थित झाला. BCC भेंडकळ या संपायरने रिव्ह्यू घेतलाय वेस्ट साईड साठी. नो बॉल. इट्स अ नो बॉल कॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय तो हा नो बॉल आहे. नो +1 अशा एकूण 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 वरती. 24 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. चुकी केली गोलंदाजाने. प्रसाद गावंडने धावा रोखणं गरजेचं आहे. 30च्या आसपास परंतु आता धावा नक्कीच. फ्री हिटचा बॉल अगदी फुलर लेनचा बॉल टाकला होता. लॉंग ऑनला चालला चेंडू. फेक अचूक आहे. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये पिरकोनने नक्कीच चांगली कामगिरी केली यात शंका नाही. मगाशी देखील चेंडू त्याने चांगला अडवला नाही तर तिथेही चौकार गेला असता. सिंगल रन. 25 धावा. 25. काही चेंडू शिल्लक या 17तील देखील आणि या ओव्हरमध्ये देखील. दोन्ही कॅप्टन नेक्स्ट मॅचचे उपस्थित झालेत. भेंडकळ आणि SPCC करंजा. टॉस इथे संपन्न होते मिलिंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. स्वतः मुख्य आयोजक या स्पर्धेचे. लॉंग ऑनला हा फटका परंतु फिल्डरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. फलंदाज बाद चिरंजीव रेड्डी. चर्चा ही चालू आहे की 25, 27, 30, 30च्या पलीकडे हा खेळच आकड्यांचा. मगाशी नितेश भोईर सरांनी देखील उल्लेख चांगला केला. हा गेम क्रिकेटचा खेळ आकड्यांचाच आहे. तिकडे तो चालू आहे तो नाही. पंचवीस धावा. आणखी एक विकेट खात्यामध्ये जोडली जाते. या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज यश घरात मैदानात दाखल झाला आणि ते बॅट चिकडा. आणखी एक फलंदाज बाद होईल. नागाव संघाला आणखी एक धक्का.
अगदी गावांचा विचार केला तर हा अतिशय चिवट गोलंदाज आहे. म्हणजे त्याच्या विरोधात जेव्हा जेव्हा तुम्ही आक्रमण करता त्यावेळी असं वाटतं की तो पेटून उठतो की काय. कारण मागच्या मॅचमध्ये देखील त्याने इकॉनॉमिकल बेसिसवरती गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये त्याने एक चुकी केली, नो बॉल टाकला होता, तरी सुद्धा त्याने धावा कमी दिलेल्या आहेत. ऑन हॅट्रिक येतो. लास्ट बॉल कितपत टार्गेट 25 झाल्या, चौकार आला तर 30चं टार्गेट बनेल, सिंगल आली तर 26, डबल आली तर 27, बरंच काही घडू शकतं. षटकार आला तर 30च्या पलीकडे गेले तर थोडं टेन्शन वाढेल फिरकोन संघाचं. साध्या सोप्या गोष्टी या वाटतात, 3 ओव्हर 30 काय, परंतु मैदानात जे खेळतात त्यांना ठाऊक आहे काय. साधी म्हणे ना मराठीमध्ये, ज्याची जळते त्यालाच कळते, आणि हे खरं आहे क्रिकेटमध्ये तरी. लास्ट बॉल, लेफ्टी बॅटर, आणखी एक निर्धाव चेंडू मात्र इथे टाकलाय गोलंदाज प्रसाद गावंडने. शेवटचे 3 चेंडूंवरती एकही धाव नाही नागाव संघासाठी. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 25, विकेट गेल्या 7. 26चं लक्ष इथे ठेवण्यात आलंय पिरकोन संघाच्या विरोधात नागाव संघाकडून. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. या आपण जाऊया डीजे मास्टरकडे. लक्ष त्यांच्या विरोधात ठेवण्यात आलेलं आहे. सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. एक चांगले कबड्डीपट्टू देखील, मगाशी कबड्डीचा देखील उल्लेख झाला, परंतु सध्या साहेब कबड्डीला देखील घरघर लागले प्रो कबड्डी लीगमुळे. कारण प्रो कबड्डी लीगमुळे झालंय काय, हे सगळे खेळाडू प्रो कबड्डी लीगमध्ये जाऊन बसलेत. आणि ज्या जिल्ह्याच्या स्पर्धा व्हायच्या मोठमोठ्या ठिकाणी आठवड्यातनं त्या स्पर्धाच बंद झाल्या. प्रो कबड्डी प्रश्नच येत नाही. सर्वांना हायलाईट केलं, एक भली मोठी स्पर्धा आहे, परंतु जिल्ह्याच्या स्पर्धा थांबल्यामुळे जिल्ह्यातील खेळाडू चान्स जास्त मिळत नाहीये. मला असं वाटतं येत्या 2 दिवसांमध्ये आय थिंक पोयनाड या पेजारी येथे कुठेतरी त्याच पट्ट्यामध्ये वाशीला आहे ना, हां येस वाशीला स्पर्धा आहे, चाचणी आहे ती 7, 8, 9 तारखेला. आमच्याकडे होती परंतु ऐन टायमाला कॅन्सल झाली. अजिंक्य गटाची, आपला अजिंक्य बोलते, कुमार गटाची नाहीतर चाचणी येणार होती. कबड्डी खेळ टिकवला पाहिजे, कबड्डी फार महत्त्वाची आहे, मजा आहे कबड्डीमध्ये. सुरुवातीला जेव्हा पहिलं पर्व झालं, शब्बीर बापू नाही, मला मिलिंद पाटील यांच्याविषयी बरंच माहिती मिळाली. कबड्डी खेळच म्हणजे कदाचित ते मैदानात जात असतील तर खेळ असा आहे की खेळ समोर चालू असला की आपाप अंगावरती शारे येतात. जे रेडर असतात किंवा डिफेंडर असतात त्यांना राहत नाही. म्हणजे कबड्डीपट्टू आहेत ना, कधी कधी मैदानातच जात नाही, कारण त्यांना ठाऊक आहे
इजा जरी असली तरी सुद्धा ते खेळतात. त्या मातीशी एकदा घट्ट नातं तयार झालं का ती माती सोडता येत नाही. हा येस, करंट मधला प्लेयर आहे सिद्धार्थ ठाकूर. यंदाच्या आमच्या तालुक्याचा आम्ही विचार केला तर प्रशांत चांगला खेळतोय, परंतु तो तिकडे खेळतोय. प्रशांत आहे, धीरज बैलमारे चांगल्या करंटमध्ये आहे. तोही प्रो कबड्डी लीगला यावर्षी म्हणजे सिलेक्ट झाला होता. बरेच खेळाडू आहेत, मोठमोठे खेळाडू आहेत. खेळ झाला पाहिजे कारण आपला हा मातीतला खेळ आहे. 3 ओव्हर 26 धावा मॅचकडे आपण वळतोय. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग असं म्हणता येणार नाही, परंतु कंडिशन्स अशा आहेत आणि नागाव टीम देखील तेवढीच ताकदवान आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. तेजस पाटील आणि आदेश मोकल. समीर अत्तार हा एक नील जॉन्सनची आठवण करून देईल. समीर अत्तार झिम्बाब्वेकडून पहिलं षटकही टाकायचा आणि ओपनिंगलाही यायचा, तसा समीर अत्तार. धाबा रोखायचे त्याला. पहिलाच बॉल दिला भिरकावून मिड विकेटला. षटकार समीर अत्तारने षटकार मारला होता. आता फलंदाज तेजस पाटीलच्या बॅटमधून षटकार. कडा आउटफील्ड फास्ट आहे भेंडकलच्या मैदानाची. चेंडू थांबणार नाही. चौकार. होता येतील तेवढा मला कमवायचे. रिस्ट्रिक्शन्स आहे. पॉवर प्ले चालू आहे कारण पुढच्या 2 ओव्हरमध्ये धावा येत नाही आहेत. मोठे फटके खेळताना कॅचेस होत आहेत. चांगला प्रयत्न. षटकार त्यानंतर चौकार. धावा झाल्या 10. 16ची आता गरज जिंकण्यासाठी. पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. चिरंजीव रेड्डी होता, एक धाव रोखू शकला नाही. धावसंख्या 11. इंटेन्शन्स क्लिअर आहेत. नेक्स्ट मॅच संघ तयारीत राहा. बेंडकल आणि त्यांच्या विरोधात ESPCC करंजा. टॉस जिंकलाय करंजाने. 15 धावांची आता गरज असेल. धावा झाल्या त्या 11. 26चं लक्ष आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चेंडूंमध्ये धावा आल्या त्या 11. क्रिकेट आणि कबड्डी C&K. भेंडकलचं मैदान. सरपंच चषक समोर खेचलाय. व्हॉट अ शॉट. ग्रेट शॉट. हॉट शॉट बाय आदेश मोकल. षटकार. धावांची गरज. पहिल्याच ओव्हरमध्ये सामना खुला केलाय, परंतु अशा बऱ्याच मॅचेस पाहिल्यात. खेळ बदलायला मैदानाच्या आतमधला वेळ लागत नाही कारण ही 3 ओव्हरची मॅच आहे. एखाद 2 चेंडू जरी निर्धाव आले, विकेट आल्या, दबाव लगेचच वाढू शकतो. आदेश मोकलनं खेचलाय षटकार. 14 चेंडू. विजयासाठी फक्त 9 धावांची गरज. लॉंग ऑफ. बाउंड्री लाईन क्लिअर. क्षेत्ररक्षक चांगले प्रयत्न त्याने केलेत आणि ते 3 धावा तर धावून घेतल्यात. पाहूया आता कदाचित तिसरे पंच तपासतील की एक्झॅक्टली काय घडलंय. 3 धावा तर नक्कीच इथे जोडल्यात. लॉंग ऑफला एक्झॅक्टली काय घडलंय. यस, तपासलं जाईल षटकार आहे की नाही.
सेव्ह केल्या 3 धावा आहेत. चांगला सेव्ह. 20 झाल्यात आणि आता फक्त गरज आहे ती 6 धावांची. शेवटचा चेंडू शिल्लक पॉवर प्लेच्या या षटकातील. 20 झाल्यात, फक्त 6 धावांची गरज पिरकोन संघाला. काही दमदार फटका खेचलाय. आदेश मोकल कलात्मक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा चौकार. कन्फ्यूज झाला आहे की नक्की एक्झॅक्टली काय पाहिजे, किती पाहिजेत. 24 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 2 धावांची गरज. आणि डगआउट मधून मात्र सातत्याने त्यांना एक विजयी षटकार हवा आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा. कुठल्या 24? 26चं लक्ष आणि पहिल्याच ओव्हरमध्ये काम तमाम केलंय या दोन्ही फलंदाजांनी. तेजस पाटील असेल, आदेश मोकल असेल, बहारदार फलंदाजी. सूरज मोकलचं विशेष कौतुक करेल गणेश तरे. प्रसाद गावणचं लास्ट ओव्हर फक्त धावा आल्या त्या 6. तिघांनीही चांगली कामगिरी केली. पायातला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय. स्कोर लेवल 25 धावा झाल्यात. फक्त आता एका धाब्याची गरज. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा. SPCC करंजाने टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय बॅटिंग करण्याचा आहे. येस, विजयी षटकार मारायचे आणि त्यासाठी सातत्यानं प्रयत्न चालू आहेत. लागला चेंडू इथे आडव्या बॅटने खेळत असताना. याला म्हणतात समजदारीचं क्रिकेट. इसे सर्वांना असं वाटतं की हा खेळ मैदानातला आहे, परंतु खेळाडूंच्या बरोबर नजर आहेत. षटकाराला तर धावा 31 होतील. हा जो कॉल आहे तो समोरच्या संघासाठी नाहीये, तो त्यांच्यासाठी आहे की षटकाराला 31 होतील, जास्त धावा आम्ही डायरेक्ट पुढच्या मॅचमध्ये खेळू. हे डावपेच आखलीच जातात. 10 मध्ये 1 पाहिजे. चान्स घेतील, प्रश्नच येत नाही. 4 विकेट गेल्या तरी सुद्धा 1 धाव नक्की होऊ शकते, त्यांना ठाऊक आहे, म्हणून ते प्रयत्न करतायत. आणि एक निर्धाव चेंडू. 9 चेंडू, 1 धावेची गरज. परंतु षटकार तो त्यांना हवाय. अंकलट सध्याच्या स्थितीला सांगू शकत नाही, कारण चांगले इन्फॉर्म बॅटर आहेत. आणि इथे पाहूया, हा चेंडू चाललाय लॉंग ऑन, सीमारेषा पार. षटकार. 31 धावा हे कॅल्क्युलेशन होतं डगआउट मधून आणि ते कॅल्क्युलेशन इथे सार्थ ठरवलंय फलंदाज तेजस पाटीलने. 31 झाल्यात हे लक्षात असू द्या पहिल्या मॅच मध्ये. नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात. नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. थँक्यू. नागाव संघाने बऱ्याच चुका केल्या कदाचित.